नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष संदेश जाणून घेणार आहोत. येणारे काही दिवस तुमच्या आयुष्यात नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन बदल घेऊन येऊ शकतात. परंतु त्यासाठी संयम, श्रद्धा आणि योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रहांची स्थिती आणि काळाचा प्रभाव पाहता तुमच्या जीवनात काही महत्त्वाच्या घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. तुळ राशीच्या व्यक्ती स्वभावाने शांत, प्रेमळ आणि न्यायप्रिय असतात. प्रत्येक व्यक्तीशी समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु अनेक वेळा इतरांचा विचार करताना स्वतःच्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष होते. याच कारणामुळे काही संधी हातातून निघून जातात. आता मात्र काळ बदलत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून नवीन मार्ग खुले होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही काळात तुम्ही अनेक अडचणींचा सामना केला आहे. आर्थिक तणाव, मानसिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधातील गैरसमज यामुळे मनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. परंतु आता सद्यस्थिती हळूहळू सुधारण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि अनेक अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल. स्वामींचा संदेश असा सांगतो की कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील विश्वास कमी करू नका. तुमच्यामध्ये असलेली क्षमता आणि मेहनत यामुळे तुम्ही मोठ्या यशाकडे वाटचाल करू शकता. फक्त घाईघाईने निर्णय घेणे टाळा. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि संयमाने करा. कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल आणि जुने वाद मिटण्याची संधी निर्माण होईल. काही व्यक्तींना नवीन घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित शुभ संकेत मिळू शकतात. मात्र कोणताही मोठा व्यवहार करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रातही सकारात्मक बदल दिसून येतील. जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. जुने अडथळे दूर होतील आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. मात्र अहंकार आणि राग यांच्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. स्वामींची स्वामींच्या कृपेने आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याचे संकेत दिसत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवले तर भविष्यासाठी चांगली बचत करण्याची संधी. नियोजनबद्ध आर्थिक व्यवहार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. गैरसमज दूर होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि संयम राखणं आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणे देखील आवश्यक आहे. स्वामींचे नामस्मरण आणि ध्यान यामुळे मनाला शांतता मिळेल आणि आत्मविश्वास सुद्धा वाढेल. मित्रांनो, स्वामींचा एक विशेष संकेत असा आहे की कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट स्वतः तपासून पहा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. काही व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे. मात्र सत्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा याच्या जोरावर तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकता. स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. कारण श्रद्धा आणि मेहनत यांची साथ असेल तर यश निश्चित मिळते. येणारे दिवस तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन संधी आणि आनंदाचे क्षण घेऊन येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तुळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळामध्ये अनेक नवीन अनुभव मिळण्याची शक्यता दिसत आहे. जे काम खूप दिवसांपासून अडकलेले होते ते अचानक पूर्ण होण्याचे योग तयार होत आहेत. अनेक वेळा प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते, परंतु आता ग्रहांची साथ लाभत असल्यामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे.
तुमच्या मनामध्ये अनेक स्वप्ने आणि इच्छा आहेत. काही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप काळापासून संघर्ष करत आहात. आता त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळू शकते, मात्र प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. आलेल्या प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण वाढण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अधिक शांत आणि प्रेमळ होईल. कुटुंबातील सदस्य एकमेकांना समजून घेतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. एखादा शुभ कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबामध्ये उत्साह निर्माण करू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन भागीदारी किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या अडचणी दूर होतील आणि आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. मात्र कोणताही करार किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा नीट विचार करणं आवश्यक आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता दिसत आहे. काही व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. मात्र कामामध्ये सातत्य आणि प्रामाणिकपणा कायम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. स्वामींचा एक महत्त्वाचा संदेश असाही आहे की नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींपासून शक्य तितके दूर राहा. प्रत्येक व्यक्ती तुमच्या हिताचीच असेल असं नाही. त्यामुळे स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि योग्य मार्ग निवडा. कोणाच्याही दबावाखाली येऊन महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक नियोजन करणं आवश्यक आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. बचतीकडे विशेष लक्ष द्या. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आर्थिक नियोजन केल्यास मोठ्या अडचणी टाळता येतील. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणं योग्य ठरेल. प्रेमसंबंधामध्ये विश्वास आणि संवाद यांना विशेष महत्त्व द्या. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. लहान सहान गोष्टींवरून वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रेम आणि आदर यांच्या आधारावर नातेसंबंध अधिक मजबूत होतील. अविवाहित व्यक्तींना अपेक्षित स्थळ किंवा नवीन ओळख होण्याची योग दिसत आहेत. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचारांचा आधार घ्या. शरीराला पुरेशी विश्रांती द्या. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे आरोग्य चांगले राहील. स्वामींचे नामस्मरण मनाला शांतता आणि ऊर्जा प्रदान करते. तुमच्या जीवनात एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता आहे. ही भेट तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवू शकते. काही जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील आणि अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. मात्र भूतकाळातील चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. योग्य वेळ आल्यावर नशीब तुमच्या बाजूने उभे राहील आणि आयुष्यात आनंदाचे नवीन पर्व सुरू होतील. स्वामींचा अंतिम संदेश असा आहे की आयुष्यामध्ये कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी मनामध्ये भीती निर्माण होऊ देऊ नका. संकटाच्या काळात जो व्यक्ती धैर्य आणि विश्वास कायम ठेवतो त्यालाच खऱ्या अर्थाने यश प्राप्त होते. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये परस्पर विश्वास टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संवाद वाढवा, एकमेकांच्या भावना समजून घ्या आणि नात्यांमध्ये आदर कायम ठेवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. चला तर मग अशाच प्रकारच्या राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.